मित्रांनो, आज मी तुम्हाला अतिशय एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. या विषयावर मी म्हणजे बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच दिवसापासून बोलू इच्छित होतो आणि तो विषय आहे काव्य. आपण काव्याचा आपला परिचय अतिशय लहानपणीच होतो. इतका लहानपणी, की आपण लहान असताना, अगदी पाळण्यात असताना आपल्याला आपली आई काही गाणे, काही अंगाई गीतं गाऊन झोपवत असते. याचा अर्थ असा आहे, की लयीचा आणि संगीताचा आणि काव्याचा आपला अतिशय महत्त्वाचा असा महत्त्वाचं असं नातं आहे. आणि अगदी शाळेच्या पहिल्या इयत्तेपासून आपल्याला माहिती आहे, की आपल्याला कविता असतात. आणि शाळेच्या पहिल्या इयत्तेपासूनच कविता असल्यामुळे आपला असा समज असतो, की आपल्याला काव्य म्हणजे काय ते कळतं. परंतु आज आपण त्यावर थोडासा बारकाईने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला असं वाटतं, की काव्य म्हणजे ज्यामध्ये उपमा असते, प्रतिमा असते, अनुप्रास असतो, ताल असतो, लय असते, मीटर असते. परंतु ही फक्त कवितेची अंगे आहेत, अवयव आहेत आपण असं म्हणू शकतो. परंतु कवितेचा प्राण मात्र कुठेतरी वेगळीकडेच असतो. आणि तो कवितेचा प्राण मला वाटतं, की पोएटिक थॉट आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू शकू आणि खयाल ज्याला आपण उर्दूमध्ये म्हणू शकू, यामध्ये असतो. यातला खयाल शब्द मला वाटतं, की अधिक खरा आहे, अधिक चांगला आहे. आता तो कुठे असतो? हे पाहण्यापूर्वी मला वाटतं, की आपण एक उदाहरणाद्वारे आपण थोडंसं समजून घेऊया. मानवी शरीराबद्दल बोलायचं झालं, तर हात, पाय, कान, नाक इत्यादी आपले अवयव आहेत. ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते जर शरीरापासून वेगळे केले, कापून टाकले, तर आपल्याला खूप वेदना होईल. आपलं जीवन अतिशय दुसह्य होईल, अतिशय अवघड होईल, यातनादायी होईल. परंतु आपण मरूच, म्हणजे आपला प्राण निघूनच जाईल, असं काही म्हणवत नाही आणि असं नसतं. कारण आपला प्राण दुसरीकडे कुठेतरीच असतो. तसंच कवितेचं सुद्धा ही जी मी आता सांगितलेली साहित्यिक डिव्हाइसेस आहेत, अलंकार आहेत, उपमा, प्रतिमा, अनुप्रास, लय, ताल, यमक इत्यादी अनेक ही कवितेची अंगे आहेत. तो कवितेचा प्राण नव्हे. कवितेचा प्राण दुसरीकडे कुठेतरीच असतो आणि तो असतो पोएटिक थॉटमध्ये, तो असतो खयालमध्ये, जसं आपण आता पाहिलं. तर हाच भाग मी तुम्हाला एका कथेद्वारे आज सांगणार आहे आणि कथा अतिशय महत्त्वाची आहे. ही कथा साधारणतः 200 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये घडलेली आहे. तर तिथे एक कॉन्व्हेंट शाळा होती इंग्लंडमध्ये आणि कॉन्व्हेंट शाळा त्या काळातील म्हणजे सगळं धार्मिक शिक्षण असे. जसं की सगळ्याच धर्मामध्ये जुन्या काळामध्ये काही 200-300 वर्षापूर्वी धार्मिक शिक्षणच असे. तर तिथं बायबल आणि जीसस क्राइस्टच्या जीवनासंबंधीच सगळा अभ्यासक्रम असे. तर त्या शाळेमध्ये आपण म्हणूया की 4थी, 5वी, 6वीच्या वर्गामध्ये शिक्षक गेले, एक शिक्षक, आणि तेथील मुलांना त्यांनी एक निबंध लिहायला सांगितला. धार्मिकच शिक्षण असल्यामुळे तो जो निबंध होता, तो जीसस क्राइस्टच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित होता. तो प्रसंग असा होता, की जीसस क्राइस्ट एका गावावरून दुसऱ्या गावी निघालेले आहेत. कदाचित त्यांना त्यांचा उपदेश करायचा आहे तेथील गावातील माणसांना, लोकांना. आणि अतिशय कडाक्याची थंडी पडलेली आहे. कडाक्याची म्हणजे ज्याला आपण जीवघेणी म्हणूया अशी थंडी पडलेली आहे. वारा घोंघावतो आहे आणि जीसस क्राइस्ट एकटेच आपले रस्त्याने चाललेले आहेत. त्यांच्याजवळ फारसं काही नाही आहे. फक्त हातामध्ये एक भांडं आहे पाण्याचं, आपण ज्याला कमंडलू म्हणू शकू. ते घेऊन चाललेले आहेत. हे जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूस त्यांना एक 25 वर्षाचा
अतिशय तरुण, अतिशय सुंदर, अतिशय देखणा, परंतु अतिशय क्रश असा, अगदी आपण ज्याला म्हणू की अतिशय रोड झालेला, अगदी मरणासन्न अवस्थेत असलेला एक भिकारी त्यांना दिसला. ते आपले जात होते समोर. त्या भिकाऱ्यांनी त्यांना बोलावलं. त्याच्याकडे कदाचित दुसरा कुठलाच पर्याय नसेल आणि मरणासन्न अवस्थेत आहे तो, आणि त्या जीसस ख्राइस्टकडून त्याला माहिती नसेल की हा फार मोठा माणूस आहे म्हणून. एक कोणीतरी फकीर चाललेला आहे अशी त्याची भावना असावी. त्यानं त्यांना पाणी मागितलं. आता मी जो भाग सांगणार आहे तो थोडासा काळजीपूर्वक ऐका. त्यांनी त्यांना काहीतरी खावयास किंवा पाणी पिण्यास काहीतरी मागलं त्यांनी. जीसस ख्राइस्टकडे काहीच नव्हतं. फक्त त्या कमंडलूमध्ये थोडंसं पाणी होतं. त्यांनी त्या कमंडलूमधील पाण्याला पाहिलं आणि लक्षपूर्वक ऐका. कमंडलूमधील पाण्याला जीसस ख्राइस्टनं पाहिलं आणि त्या पाण्याचं मद्य झालं. आपल्याला माहिती आहे की थंड प्रदेशामध्ये शरीरामध्ये ऊब निर्माण करण्याकरता मद्याची खूप आवश्यकता असते. आणि ते मद्य त्यांनी त्या 25 वर्षाच्या अतिशय तरुण आणि अतिशय देखण्या परंतु मरणासन्न अशा भिकाऱ्याला दिलं. त्या भिकाऱ्यानं त्यानं ते पाणी प्राशन केलं आणि थोड्याच अवधीमध्ये, काही क्षणातच त्याला हुशारी आली. त्याला बरं वाटू लागलं. आपण जगू शकू पुढे एवढा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला. आणि नंतर जीसस ख्राइस्ट आपल्या वाटेनं चालते झाले आणि तो तरुण सुंदर भिकारीही बरं वाटू लागलं त्याला आणि तो त्याच्या मार्गानं चालला गेला आणि त्याचा जीव वाचला स्वाभाविकच, ऑब्व्हियसली. तर या प्रसंगावर इंग्लंडमधील त्या शिक्षकाने आपल्या 5वी-6वीतील विद्यार्थ्यांना एक निबंध लिहायला सांगितला आणि 1 तास दिला, जसं की आपल्याही शाळेमध्ये आपल्याला शिक्षक काही वेळ देतात. हा सर्व प्रसंग अगदी परिचयाचा होता मुलांच्या. मुलांनी अगदी भरभरून लिहिलं, काही पुरवण्या मागून लिहिलं आणि सर आपले खुर्चीवर बसलेले होते. हळूहळू 1 तास होत आला. सरांनी विचारायला सुरुवात केली की मुलांनो, झाला का निबंध लिहून? आणि अगदी मुलं द्यायला लागली, अगदी उत्साहानं द्यायला लागली. काहींनी 2 पानं लिहिले होते, काहींनी 2.5 लिहिलं होतं, काहींनी 3 लिहिले होते पानं, काहींनी 3.5, काहींनी अगदी 4ही लिहिले होते. म्हणजे अगदी मुलांनी भरभरून लिहिलेलं होतं. मुलांनी पेपर दिले हळूहळू एक एक करून आणि मुलं आपले वर्गाच्या बाहेर चालते झाले. अगदी वर्गाच्या पाठीमागे खिडकीच्या शेजारी एक मुलगा बसला होता आणि या शिक्षकांचं लक्षच होतं की या मुलानं काही लिहिलं नाही. कारण 1 तासभर तो आपला खिडकीमधून बाहेर आकाशाकडे पाहत होता, झाडाकडे पाहत होता. सगळी मुलं निघून गेल्यानंतर ते शिक्षक त्याच्या जवळ आले. म्हणले, बेटा झाला का तुझा निबंध लिहून? हे गृहीत धरून की त्यांनी निबंध लिहिलेला नाही त्या विद्यार्थ्यांनी. तो मुलगा म्हणाला, झाला सर माझा निबंध लिहून. सर म्हणाले, मी तेव्हापासून अगदी पहिल्यापासून तुला पाहतो आहे. तू लिहित नव्हता आणि सारखा आकाशाकडे पाहत होता खिडकीतून. तुझं कसं काय झालं आणि तू काय लिहिलंयस? असं म्हटल्यानंतर त्या मुलाने त्याचा आपला निबंध शिक्षकाकडे सरकवला. तो निबंध म्हणजे एकच ओळ होती आणि ही ओळ तुम्ही अगदी लक्षपूर्वक ऐका. शिक्षकांना ती एकच ओळ पाहून अतिशय आश्चर्य वाटलं, थोडासा रागही आला त्या विद्यार्थ्याचा. परंतु ती ओळ पाहिल्यानंतर, ती ओळ वाचल्यानंतर शिक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. ती ओळ अशी होती, अगदी लक्षपूर्वक ऐका. ती ओळ अशी होती, द वॉटर लुक्ड ॲट द मास्टर अँड ब्लश्ड. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही पुन्हा एकदा अगदी काळजीपूर्वक ऐका. ती ओळ अशी होती, द वॉटर लुक्ड ॲट द मास्टर अँड ब्लश्ड. सरांनी ती ओळ पाहिली आणि सरांच्या डोळ्यातील अश्रू थांबेच नात. ते अगदी सद्गदित झाले आणि त्या मुलाला म्हणाले, बेटा तू उद्याचा महाकवी आहेस. त्या एका ओळीतून शिक्षकाला त्या विद्यार्थ्याचं टॅलेंट, त्याची बुद्धिमत्ता, त्याची प्रतिभा लक्षात आली आणि त्याला सांगितलं त्यांनी
की तू उद्याचा महाकवी आहेस. आणि आश्चर्य म्हणजे मित्रांनो, तो विद्यार्थी पुढे जाऊन इंग्लंडचा महाकवी झाला आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो होता लॉर्ड टेनिसन. आता आपण पाहूया त्या ओळीमध्ये काय आहे. त्या मुलानं लिहिलं होतं, जी ओळ पाहून शिक्षकांना वाटलं की तो उद्याचा महाकवी होणार होता. म्हणजे ती ओळ अतिशय महत्त्वपूर्ण असली पाहिजे. ती ओळ अशी होती, तुम्हाला सांगितलीच आहे ती, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. द वॉटर लुक्ड ॲट द मास्टर अँड ब्लश्ड. मी मराठीमध्ये भाषांतर करतो. त्या पाण्याने त्या साक्षात्कारी पुरुषाकडे पाहिलं आणि ते लाजून चूर झालं. लाजून त्याच्या गालावर रक्तिमा आली. मी पुन्हा एकदा रिपीट करतो कारण हे वाक्य खूप महत्वाचं आहे. पाण्याने त्या साक्षात्कारी पुरुषाकडे पाहिलं आणि ते पाणी लाजून चूर झालं. आता घडलेला प्रसंग कोणता आहे? जीसस क्राइस्टनं पाहिलेला आहे पाण्याकडे आणि साक्षात्कारी पुरुषानं जीसस क्राइस्टनं पाहिल्यामुळे त्या पाण्याचं मद्य झालं, ते लाल झालं, पिवळसर लाल झालं आपण म्हणूया, मद्याचा कलर आला त्याला. आणि ते मद्य झाल्यामुळे ते पाणी, ते मद्य त्या 25 वर्षाच्या तरुण आणि अतिशय सुंदर भिकाऱ्याला त्याने ते दिलं आणि मद्य पोटात गेल्यामुळे त्याला थोडंसं ऊब आली आणि त्याला हुशारी वाटू लागली. म्हणजे झालंय काय, मास्टरनं म्हणजे जीसस क्राइस्टनं त्या पाण्याकडे पाहिलंय आणि त्याचं मद्य झालंय. मुलानं काय लिहिलंय? द वॉटर लुक्ड ॲट द मास्टर. त्या पाण्याने त्या साक्षात्कारी पुरुषाकडे पाहिलंय आणि ते लाजून चूर झालंय. हे लाजून चूर झाले कशामुळे? तर ते पाणी लाल झालंय, कारण मद्य लाल असतं बऱ्याच वेळा. अशी कल्पना त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात आली आहे की जीसस क्राइस्ट सारख्या साक्षात्कारी पुरुषानं त्या पाण्याकडं पाहिलं, ते मद्य झालं, हे ठीक आहे. परंतु तो म्हणतोय त्याच्या नजरेतून की ते लाजून चूर झालं. आता मला सांगा, ही जी ओळ आहे, मला वाटतं की जगातलं सगळं काव्य या ओळीमध्ये अगदी एकत्र आलेलं आहे. आपण ज्याला हिंदीमध्ये गागर में सागर भरणं असं म्हणतो. आता हे पाहिलं तर ह्या ओळीमध्ये अगदी ओळच आहे, अगदी गद्य ओळ आहे. परंतु आपण तरीही म्हणत आहोत की जगातलं सगळं काव्य त्याच्यामध्ये एकत्र आलेलं आहे. तर का? तर हा त्यातला जो विचार आहे, पोएटिक थॉट आपण ज्याला अगोदर म्हणालो, खयाल आपण ज्याला म्हणालो उर्दूमध्ये, तो खयाल त्याच्यामध्ये आहे. यमकाचा प्रश्नच नाही, कारण एकच ओळ आहे. यमक तेव्हा असतं जेव्हा 2 ओळी असतात किंवा 2 पेक्षा जास्त असतात. तर यातून आपल्याला एकच गोष्ट प्रतीत होते, लक्षात येते की आपण जरी कविता म्हटल्यानंतर यमक, ताल, मीटर, उपमा, प्रतिमा, अनुप्रास आणि अशा अनेक लिटररी डिव्हाइसेस आपल्या लक्षात येतात. परंतु ही केवळ कवितेची अंगे आहेत. हा कवितेचा प्राण नाही. कवितेचा प्राण असतो त्याच्या पोएटिक थॉटमध्ये किंवा खयालमध्ये. जसं की टेनिसनने त्याच्या बालवयामध्ये त्या एका ओळीमध्ये जीवनातलं सगळं काव्य भरलं होतं आणि ती ओळ आपल्याला आता सांगितली मी, द वॉटर लुक्ड ॲट द मास्टर अँड ब्लश्ड. मला वाटतं की या एका उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की कविता काय असते, काव्य कुठे असते. तर आज आपण इथेच थांबूया मित्रांनो. असंच आपण भेटत राहूया. माझ्या या चॅनलला, सायन्स अँड टेस्टला आपण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच चांगले व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मिळेल. नमस्कार.